95% साखर कमी करून साखरेच्या पाकात न शिजवता ही मऊ रसरशीत रसमलाई बनवू शकते का? हो, अगदीच बनवू शकते. चला तर मग रेसिपी पाहूयात. इथे ताजं म्हशीचं घट्ट दूध वापरायचं आहे. तर हे म्हशीचं दूध आहे. सगळी पूर्वतयारी करून ठेवायची आहे. पूर्वतयारी केल्यामुळे दूध आपण जेव्हा फाडतो त्यावेळेस घाई होत नाही आणि आपली जी रसमलाई आहे ती एकदम छान बनते. तर मग इथे मी पूर्वतयारी केलेली आहे. तसंच एका छोट्याशा वाटीमध्ये 1.5 ते 2 चमचे व्हिनेगर घेतलेला आहे. व्हिनेगर नसेल तर लिंबाचा रस घेतला तरीही चालेल. त्यामध्ये 1 टीस्पून पाणी घालून हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता करायचं काय आहे, गॅसवरती आपल्याला दूध तापवत ठेवायचं आहे. दूध पूर्णपणे उकळून द्यायचं नाही. दुधाचं टेम्परेचर इथे खूप महत्त्वाचं आहे. मऊ, रसरशीत आणि एकदम सॉफ्ट अशी रसगुल्ले किंवा रसमलाई करण्यासाठी. आता कढईनी जेव्हा दुधाला बुडबुड्या फुटतील, त्यावेळेस ह्यामध्ये व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घालून हलक्या हाताने हलवत राहायचं आणि हे पहा अगदी काही सेकंदामध्येच दूध फाटायला लागतं. दूध पूर्णपणे फाटलं की गॅस बंद करायचा आणि फाटलेलं हे दूध गाळून घ्यायचं. स्वच्छ कापडावरती हे दूध गाळून घ्यायचं. शक्यतो कॉटनच्या कपड्याचा वापर करायचा. आता हे थंड पाण्याने 1 ग्लास भरून थंड पाणी फ्रिजमध्ये ठेवायचं आणि ते थंड पाणी पटकन ह्यावरती टाकायचं. ह्याने कुकिंग प्रोसेस जी आहे ती थांबते आणि जी दुधापासून आपण पनीर बनवलं रसगुल्ले करण्यासाठी ते अगदी मऊ होतं आणि रबरी होत नाही. आता हे सगळं पाणी गाळून घ्यायचं. थोडंसं वजन ठेवून अर्धा तास ते वजन तसंच ठेवून बाजूला ठेवून द्यायचं. ह्यामधलं सगळं पाणी निथळलं की हे पहा असा गोळा तयार होतो. हा गोळा ताटामध्ये घ्यायचा. ह्यामध्ये 1 टीस्पून कॉर्नफ्लोअर घालायचं आणि तळ हाताच्या मदतीने हे मऊ आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता हे जे आपण पनीर इथे बनवलं ते एकदम ड्रायही नकोय, की एकदम असं सुकं-सुकं झालेलं आहे आणि खूप ओलसरही नकोय. थोडंसं पाणी ह्यामध्ये हवं, नाहीतर मग आपलं जे रसगुल्ला आहे तो खूपच जास्त कोरडा वाटेल. आता हे सगळं व्यवस्थित मळून घ्यायचं एक 8 ते 10 मिनिटं. 8 ते 10 मिनिटं हे मळून छान मऊ करून घेतलं, की तुम्ही पाहू शकताय 8-10 मिनिटानंतरून एकदम छान लवचिक आणि मऊसर असा गोळा तयार होतो. आता ह्या गोळ्यापासून तुम्हाला हवे त्या साइजचे तुम्ही छोटे-छोटे बॉल्स तयार करून घेऊ शकता. हे बॉल्स आपण जेव्हा पाण्यामध्ये शिजवणार आहोत, तेव्हा ते फुलतात. त्यामुळे जर तुम्हाला मिनी रसगुल्ले किंवा मिनी रसमलाई करायची असेल, तर छोटे-छोटे मिनी गोळे तयार करून घ्यायचे. आता इथे मी मध्यम आकाराचे गोळे तयार करून घेतले आहेत. बरं, इथे अजून एक टिप, गोळे तयार करताना दोन्ही तळहाताच्या मध्ये दाबून आधी हा गोळा तयार करायचा आणि मग त्याला आकार द्यायचा. असं केल्यामुळे गोळा आपला क्रॅक फ्री बनतो, त्याच्यामध्ये भेगा पडत नाहीत आणि आपल्याला एकदम क्रॅक फ्री आणि मऊ असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. हे पहा, इथे मी सगळे मऊ असे छान गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता एका जाड बुडाच्या भांड्यामध्ये भरपूर सारं पाणी उकळत ठेवायचं आहे. पाण्याला चांगली खळखळून उकळी आली पाहिजे. पाणी कोमट आहे किंवा पाणी उकळतंय असं नाही. एकदम खळखळून पाणी उकळलं पाहिजे आणि उकळत्या पाण्यामध्ये हळू करून एक-एक गोळा सोडायचा. एक गोळा सोडला की एक 7 ते 8 सेकंद थांबायचं आणि मग दुसरा गोळा सोडायचा. हे असं केल्यामुळे पाण्याचं जे टेम्परेचर आहे ते समान राहतं आणि गोळे व्यवस्थित शिजतात. आता सगळे गोळे घालून घेतल्यानंतरून झाकण ठेवायचं आणि आच अजिबात इथे कमी करायची नाहीये. जी आच सुरुवातीला पाणी उकळताना होती, तीच आच आपल्याला पूर्ण रेसिपी होईपर्यंत ठेवायची आहे. हे पहा 10 ते 12 मिनिटं झाकण ठेवून हे गोळे आपण उकळून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकताय गोळ्यांची साईज, रसगुल्ले हे खूप छान फुलले आहेत. आता हे रसगुल्ले असेच थंड होईपर्यंत त्या भांड्यामध्ये झाकून ठेवायचे आणि हे पहा थंड झाल्यानंतरून पूर्णपणे थंड होऊन द्यायचे आणि तुम्ही पाहू शकताय रसगुल्ले आपले कुठेही फुटलेले नाहीयेत. अगदी छान पाणी शोषून घेतलेलं आहे ह्या रसगुल्ल्यांनी. आता ह्या रसगुल्ल्यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि हे रसगुल्ले एका भांड्यामध्ये ठेवून द्यायचे. रसगुल्ले पाण्यामध्ये शिजवताना आच मोठीच हवी आहे. आच अजिबात कमी करायची नाही. साखरेचा पाक न करता देखील आपले हे छान मऊ रसरशीत रसगुल्ले होऊ शकतात. हे त्याचं प्रमाण आहे. जर तुम्ही डायटिंगवर असाल किंवा तुम्हाला खूप जास्त गोड खायचं नसेल, तर ह्या प्रकारे तुम्ही रसगुल्ले नक्की करून बघा. आता ह्या रसगुल्ल्यांमधलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे. आता त्याच भांड्यामध्ये, ज्या भांड्यामध्ये आपण हे रसगुल्ले उकळून घेतले होते, त्याच भांड्यामध्ये 2 कप किंवा तुम्हाला हवं तेवढं दूध तुम्ही ह्यामध्ये घालू शकता. छान मसाला दूध तयार होतं. उन्हाळा आहे. मस्त मसाला दूध करून तुम्ही फ्रिजमध्ये ठेवून हे पिऊ शकता. त्याच्यामुळे थोडं एक्स्ट्रा दूध घेतलं तरी काही हरकत नाही. मी इथे 2 कप दूध वापरलेलं आहे
आता इथे पुन्हा फुल फॅट म्हशीचंच दूध वापरायचं. दूध उकळत असताना त्यामध्ये चवीप्रमाणे साखर किंवा 0 कॅलरी स्वीटनर तुम्ही वापरू शकता. त्याचप्रमाणे थोडंसं केसर घालायचं आणि हे सगळं घालून झाल्यानंतरून दूध 4 ते 5 मिनिटं छान खळखळून उकळून घ्यायचं. दूध उकळून झालं की गॅस बंद करायचा आणि नंतरूनच ह्यामध्ये वेलची पूड घालायची. वेलची पूड घालून झाली की दूध थोडंसं कोमट होऊन द्यायचं आणि मग हे कोमट दूध रसगुल्ल्यांवरती घालायचं. आता रसगुल्ल्यांवरती हे दूध घालून झालं की हे थोडंसं वर-खाली हलवून घ्यायचं. गरम-गरम दूध रसगुल्ल्यांवरती घालायचं नाही. दूध थोडंसं रूम टेम्परेचरला येऊन द्यायचं किंवा मग थोडंसं कोमट होऊन द्यायचं आणि मगच रसगुल्ल्यांवरती घालायचं. वरतून थोडे ड्रायफ्रुट्स घालायचे आणि रात्रभर हे फ्रीजमध्ये कमीत कमी 4 ते 6 तास असेच ठेवून द्यायचे. जेणेकरून ह्यामधलं सगळं दूध आपले रसगुल्ले पिऊन घेतील आणि मस्तपैकी खमंग कमी साखरेची आपली ही रसमलाई तयार आहे. तेही अगदी घरच्या घरी कमी वेळेत कमी साखर वापरून. आहा! एकदम रसरशीत झाली आहे रसमलाई. तर मग रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका. बाय.